नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, फायनली ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची आपली जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, टोटल त्याच्यामध्ये 244 जागांसाठी ही त्याच्यामध्ये जाहिरात आहे. एक बंपर वॅकन्सी आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे लॉमधल्या आत्तापर्यंतच्या आपण जेवढ्या परीक्षा घेत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कॉम्पिटिशन जर कुठं असेल, सगळ्यात सोपी परीक्षा जर कोणती असेल तर असं म्हणलं तर ह्या परीक्षेचं नाव घेतलं तर चुकीचं होणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल कसं, तर तुम्ही ह्याच्यात उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे कोणत्या परीक्षा असतात, JMFCची परीक्षा असते. ठीक आहे, सगळे फ्रेशर पोरं असतात, म्हणजे एकदम तरुण उमेदीने अभ्यास करतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असतं, म्हणजे कधी कधी 80-79पर्यंत मेरिट लागतं. ठीक आहे, ह्याच्यानंतर तुम्ही ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची जाहिरात घ्या, म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा फक्त 5 वर्ष प्रॅक्टिस लागते. 5 वर्ष प्रॅक्टिस म्हणलं तरी JMFCची एक्झाम, जे लोक JMFCची एक्झाम देत आहेत अजूनही थोडं कॉम्पिटिशनमध्ये आहेत. 3 वर्षात तर JMFCची प्रॅक्टिस आहे. तर JMFCवालेच पोरं ह्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये सुद्धा थोडंसं येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथेसुद्धा कॉम्पिटिशन ह्या परीक्षेपेक्षा तरी त्याच्यामध्ये सोपं नसतं. तिथेसुद्धा ते कॉम्पिटिशन अवघडच म्हणता येईल. डिस्ट्रिक्ट ज्याची तुम्ही परीक्षा घ्या तिथेसुद्धा 7 वर्षच प्रॅक्टिस आहे. तुमच्यापेक्षा अजून जास्त लोक इलिजिबल असतात. अजून तिथे वयसुद्धा त्याच्यामध्ये जास्त आहे, म्हणजे 45 वर्ष ओपनला आहे, 48 कॅटेगरीवाल्यांना डीजेसाठी आहे. त्याच्यामुळे तिथेसुद्धा क्राऊड जास्तच असतो. क्राऊड कमी कुठे असणार आहे आणि जागा तिथे किती असतात. ठीक आहे, म्हणजे रेग्युलरमध्ये जर आपण बघितलं तर 10, ठीक आहे 15, आता सध्याच्याला जरा रेंज वाढल्या त्यांची. ठीक आहे, 19-20 असं घ्या. कधी कधी फार जास्त जागाच असते, एक्सेप्शन सोडून द्या तुम्ही, पण तरी 10च्या आसपास वगैरे जागा असतात. आणि फॉर्म तुमच्या ॲडिशनल PPपेक्षा सुद्धा जास्त येऊ शकतात, कारण वय क्रायटेरियासुद्धा जास्त आहे आणि प्रॅक्टिस क्रायटेरिया कमी आहे. म्हणजे एक मोठा क्राऊड डीजेसाठी इलिजिबल होऊन जातो. ठीक आहे, हे झालं डीजेचं सुद्धा. मग सगळ्यात सोपी परीक्षा कोणती राहते. ठीक आहे, सगळ्यात सोपी परीक्षा म्हणजे तुमची ही, ज्याला आपण म्हणूया मराठी भाषेमध्ये, आपल्या सरळ साध्या सुंदर मराठी भाषेमध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता. ठीक आहे, गट अ, क्लास 1 पोस्ट आहे. ह्याच्यापेक्षा सोपी परीक्षा तुम्ही लॉमध्ये मला दुसरी कोणती असेल तर तुम्ही सांगून दाखवा. ठीक आहे, मी म्हणतोय की ही माझ्या मते ही सगळ्यात सोपी परीक्षा आहे. तुमच्यापैकी कुणाला जर वाटत असेल सर ह्याच्यापेक्षा अजून एक परीक्षा लॉमध्ये सगळ्यात सोपी असते, कॉम्पिटिशन कमी असतं, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या परीक्षेचं नाव मला टाकून दाखवा. ठीक आहे, असो तर सगळ्यात सोपी परीक्षा असं म्हणता येईल. जागासुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या 244 आहेत. परीक्षा देणारा क्राऊडसुद्धा त्याच्यामध्ये कमी असतो, कारण वयोमर्यादेमध्ये यांनी बराच गोंधळ करून ठेवलेला आहे. ठीक आहे, तो आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. रिट पिटिशन काही लोक करणार आहेत, रिट पिटिशन चालू शकते का, रिट पिटिशन करायला पाहिजे का, हे सगळंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण सध्याच्याला लक्षात घ्या, इथे तुम्हाला आपल्याला जाहिरातीबद्दल बाकीची माहिती जर घ्यायची म्हणलं, तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती आहेत बघा. अनुसूचित जाती असू द्या, जमाती असू द्या, ठीक आहे, त्याच्यानंतर VJNT असू द्या, ठीक आहे, ते ABCD असू द्या, NT AB NT D वगैरे जे काही तुम्ही ज्याच्यामध्ये येता. ठीक आहे, ती सगळी कॅटेगरीज तुम्ही बघून घ्या. इकॉनॉमिकली विकर सेक्शन्सचं सुद्धा आरक्षण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, स्पेशली एबल लोकांचं सुद्धा आरक्षण आहे, अनाथ पर्सनचं सुद्धा त्याच्यामध्ये आरक्षण आहे. आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो ते बघून तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरा. ठीक आहे, जर आपण रिझर्वेशनमध्ये कुठल्या बसत असू तर तरीसुद्धा ओपनमध्ये भरायचं, काही विनाकारण डेअरिंग वगैरे करू नका. ठीक आहे, बराच फरक असतो कॅटेगरीमध्ये, ह्याच्यामध्ये मेरिटमध्ये बराच फरक असतो. कारण आता ज्या परीक्षेमध्ये एकदम टफ कॉम्पिटिशन आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं JMFC वगैरे परीक्षा तुम्ही घ्या, त्याच्यात आरक्षण नसल्यामुळे विषय येत नाही. पण समजा राज्यसेवेच्या MPSCच्या परीक्षा घ्या, जिथे टफ कॉम्पिटिशन असतं ना, तिथे समजा हे आरक्षणांच्या लोकांचं मेरिट फार जास्त खाली जात नाही. ओपनचं समजा 97ला बंद झालं, कॅटेगरीवाल्यांचं समजा 95, 96, एखादी लईच त्या कॅटेगरीचे कोणी लोक नसतील तर फार त्याच्यामध्ये 92, 93, 90पर्यंत येऊ शकतं. त्याच्या पलीकडे खाली जात नाही. पण जिथे कॉम्पिटिशन जे असतं ते कमी असतं, म्हणजे मुळात क्राऊडच कमी आहे परीक्षा देणारा, तर अशा वेळेस कॅटेगरीमध्ये फायदा फार जास्त होत असतो. ठीक आहे, म्हणजे बरेच फट पडत असते मार्कामध्ये आणि त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होत असतं. त्यामुळे कॅटेगरीमध्ये बसत असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये फॉर्म भरा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत, ठीक आहे, कॅटेगरीमध्ये बसण्यासाठी तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर नसतील तर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायच्या नादाला लागू नका. समजा खास करून नॉन क्रिमिनलचं डॉक्युमेंट जर आपलं व्यवस्थित नसेल तर स्ट्रिक्टली ते लोक तुम्हाला इंटरव्ह्यूज देऊ देत नाहीत. आता तुम्ही इथे फॉर्म भरणार, काहीतरी नॉन क्रिमिनलच्या जागेवर दुसरं काहीतरी अपलोड करणार, पुन्हा मी डॉक्युमेंट काढतो वगैरे वगैरे. ठीक आहे, असे सगळे प्रकार तुम्ही करणार.
हे सगळे केल्यानंतर ज्यावेळेस इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार तिथे व्हेरिफिकेशन करत असताना त्यांनी मागितलेल्या तारखेतलं जर नॉन क्रिमिनल व्हॅलिड नसेल तर अशा वेळेस ते लोक तुम्हाला इंटरव्ह्यू देऊ देणार नाहीत. ठीक आहे, हे मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे, स्पष्ट आहे. त्याच्यामुळे नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी जर नसतील तर त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू नका. म्हणजे मी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता, मला आता ओपनमध्ये तरी इंटरव्ह्यू देऊ द्या असं जरी तुम्ही तिथे हातापाया पडले तरीसुद्धा त्याचा फायदा होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परीक्षा फॉर्म भरायची तारीख. ह्याच्या अगोदर हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपले आता हे सगळे अपडेट वगैरे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो. तुम्ही जर कराड लॉ क्लासेसच्या कुठल्याच व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप असा व्हॉट्सअपला मेसेज करा, ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करून घेईल किंवा तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकवरनं तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा जेणेकरून सगळे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आता 20 मार्चला याचे फॉर्म सुरू झालेत आणि 9 एप्रिलपर्यंत याची फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे. ठीक आहे, 9 एप्रिलपर्यंत काही मुहूर्ताची वाट बघत बसू नका. ठीक आहे, कुठे जाऊन तरी मुहूर्त वगैरे बघणे किंवा ते तशा प्रकारचं ते अनामिका कट करायचा तो बाबा कुठला तरी होता, तशा प्रकारचे काही बाबा मुहूर्त वगैरे काढत बसू नका. ठीक आहे, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या चुका आपल्याकडनं होतात, ऐनवेळी त्याच्यामध्ये साईटला कधीतरी शेवटच्या दिवशी प्रॉब्लेम वगैरे असतो. त्यामुळे वाट बघत बसू नका, लवकर आपलं टाईममध्ये फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, दुसरं पुढे जर तुम्ही बघितलं बाकी तुम्हाला आरक्षणाबद्दलच काही गोष्टी याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे एज क्रायटेरियाचा. किमान आपला 18 वर्ष वय असलं पाहिजे. ओपनसाठी 38 वर्ष आहे. ठीक आहे, मलासुद्धा पर्सनली असं वाटतं की एवढा म्हणजे अन्याय अत्याचार तुम्ही नाही करायला पाहिजे ओपनवर वगैरे. ठीक आहे, 8 वर्षाची प्रॅक्टिस मागितलेल्या परीक्षेला तुम्ही 38 वर्ष वय देताय म्हणजे ठीक आहे, म्हणजे हा निव्वळ ज्याला आपण म्हणूया म्हणजे फालतूपणा आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा नॉनसेन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, 8 वर्षे प्रॅक्टिस आहे. डीजेची सुद्धा परीक्षा आपल्याकडे आहे, त्याला फक्त 7 वर्षे प्रॅक्टिस लागते. ज्याच्यासमोर जो माणूस अपियर होणार आहे, आता तुम्ही त्या ॲडिशनल पीपी वगैरे म्हणून तुम्ही होणार, तुम्ही त्या डीजे समोर अपियर होणार. ठीक आहे, सेशन कोर्टासमोर तुम्ही अपियर होणार आणि तो त्याच्यासाठी प्रॅक्टिस 7 वर्षाची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे 8 वर्षे प्रॅक्टिसचा माणूस तिथे करणार म्हणजे पेपर पाठवायला डीजेकडे पाठवू नका म्हणजे झालं. ठीक आहे, म्हणजे इकडचं क्वालिफिकेशन जे आहे 8 वर्षे प्रॅक्टिस असताना फक्त 38 वर्ष वय. एक तर जाहिरातच तुमची 6-6 वर्ष त्याच्यामध्ये जाहिरात तुम्ही देत नाहीत. ठीक आहे, आता ही जाहिरात पहिल्यांदा आलेली आहे, इथून पुढे सुद्धा जेव्हा येईल तेव्हा 6 वर्षानंतरच येईल. ठीक आहे, ज्यावेळेस असिस्टंट पीपीची जाहिरात येणार त्याच्यानंतर पुन्हा अर्धे लोक त्याच्यातनं भरणार म्हणजे अर्धे लोक ते प्रमोशनमधनं वर जाणार, पुन्हा मग ही जाहिरात येणार. म्हणजे लक्षात घ्या, लॉ झाल्यानंतर 6-6 वर्ष जाहिरात यायचे, 8 वर्षे प्रॅक्टिसचे. ठीक आहे, म्हणजे 14-14 वर्षाचा चान्सच नाही. आता जे लोक हे परीक्षेसाठी इलिजिबल आहेत ना त्यांना सांगतो की तुम्ही नशिबाने इलिजिबल आहात. ठीक आहे, असं समजा की माझं नशीब चांगलं म्हणून मी या काळामध्ये जन्मलो आणि माझा लॉ या काळामध्ये झाला. ठीक आहे, त्याच्या पलीकडे आता हे नशिबासारखाच खेळ झाला. ठीक आहे, आताच एक कॅन्डिडेट भेटायला आले होते, त्यांचे वडील म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर होते. त्यांचंसुद्धा स्वप्न आहे की आपण आपल्या वडिलांसारखे पोस्ट वगैरे आपल्याला मिळवायला पाहिजे. ज्यांचं समजा स्वप्न आहे अशा प्रकारची पोस्ट मिळतात ह्या म्हणजे ही पोस्ट तुम्ही आता माझं डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनला सांगणं आहे, जसं विद्यार्थी स्वप्न बघतात की मला JMFC व्हायचं आहे, ह्या परीक्षेचं कोणी स्वप्न बघू शकता का सांगा तुम्ही मला. ठीक आहे, म्हणजे तुमची जाहिरातच येते 6-6 वर्षाने, त्याच्यानंतर तुम्ही 8 वर्षाची प्रॅक्टिस दिली आहे, वयोमर्यादा 38 वर्ष ठेवले आहे. अरे लॉला ॲडमिशन घेताना एखाद्या कॅन्डिडेटला स्वप्न बघता आलं पाहिजे की मला JMFC व्हायचे आहे, मला डिस्ट्रिक्ट जज व्हायचे आहे. डिस्ट्रिक्ट जजचं तो स्वप्न बघू शकतो कारण शेवटी तो लॉ करणारच आहे, 7 वर्ष प्रॅक्टिस करणारच आहे. त्याच्यानंतर काही काळ तो डीजेसाठी इलिजिबल असणारच आहे कारण दरवर्षी जाहिरात येते आणि त्याला बरेच अटेम्प्ट मिळतात. एखादा तरी अटेम्प्ट मिळू द्या. ठीक आहे, म्हणजे स्वप्न तरी त्याचं पूर्ण करायचा काही प्रयत्न करू द्या. ठीक आहे, म्हणजे निव्वळ अशा प्रकारचं तुम्ही थोडा तरी म्हणजे जरा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. आता जे झाले ते झाले, जाहिरात दिले ते दिले, ह्याच्यामध्ये काहीतरी रिलॅक्सेशन जे पोरं प्रयत्न करतात त्यांना तुम्ही त्याची सवलत द्या. ठीक आहे, ते जर तुम्ही करत नसाल तर अशा वेळेस म्हणजे गरज नसल्यासारखं झालं. जिथे म्हणजे कुणालाच गरज नाही, कुणाला कॅन्डिडेट म्हणजे जे लॉ शिकताय जे करतात त्याचे स्वप्नाची तुम्हाला देणं घेणं नाही, कशाचं देणं घेणं नाही. ठीक आहे, म्हणजे आपलं फक्त नोकऱ्या करायच्या म्हणून करताय तुम्ही तिथे बसून, असा प्रकार कुठेतरी व्हायला नको. आता इथे सुद्धा एक बघा, हा क्लॉज म्हणजे हा पण क्लॉज मला डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन जे कोणी आहेत त्यांच्या नोटीस करून त्यांना द्यायचे. ठीक आहे, असं कुठल्या पर्सन स्पेसिफिक मी बोलत नाही आहे, पण जे इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनवाले जे लोक हे निर्णय घेणारे आहेत त्या निर्णय घेणाऱ्या लोकांना मला सांगायचे. आता इथे बघा, हे
possess experience working as an advocate in the high court or in the court of subordinate thereto for the period of 8 years. लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आम्ही ऑलरेडी वर्किंग पी पी आहोत, आम्ही ह्या परीक्षेसाठी एलिजिबल आहेत का नाही आहे. ठीक आहे, आता डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनसाठी जे लोक ऑलरेडी JMFC म्हणून काम करत आहेत, ठीक आहे, तर तुम्ही त्यांचा पण एक्सपिरियन्स धरतायत ना. आता एवढं सगळं म्हणजे शेवटी कसं असतं की मी ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करतोय, माझे पण स्वप्न आहेत की मला त्या वरच्या पदावर जायचे. मी JMFC म्हणून काम करतोय, माझ्यासोबत आमच्या कोर्टामध्ये एक डिस्ट्रिक्ट जज आहेत, ते बसलेले आहेत. त्यांच्या खुर्चीकडे बघितल्यानंतर मला पण वाटतं की मी त्या पदावर बसलो पाहिजे, मला तिथपर्यंत जायची इच्छा आहे, त्यासाठी माझी अभ्यास करायची तयारी आहे, कष्ट घ्यायची तयारी आहे. हे सगळं फक्त प्रमोशनलेस होण्यापेक्षा थोडंसं त्यांना पण संधी दिली पाहिजे ना तुम्ही. म्हणजे जर त्यांना त्यांच्या जीवावर जर करायचं असेल, आता काही लोकांना तर रिग्रेट होऊन जाईल त्याच्यामध्ये. नाही तर सध्याच्याला असं झालं आहे, आता मी असा म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात, जे लोक ऑलरेडी APP म्हणून काम करतायत, जर तुमची ऑलरेडी 8 वर्षे प्रॅक्टिस झालेली असेल तर ह्या क्लॉजनुसार सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात. आणि यावेळेस जे लोक नवीन लागलेले आहेत ॲज असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून, ते सगळेच लोक जवळपास इलिजिबल आहेत. कारण मागची जाहिरात येऊनच त्याच्यामध्ये, मागची ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस तुम्ही 5 वर्षाचे तुमची प्रॅक्टिस होती. ठीक आहे, ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस तुमची 5 वर्षाची प्रॅक्टिस होती, म्हणूनच तुम्ही फॉर्म भरला. त्याच्यानंतर जाहिरातपासून तुमची नोकरी लागायलाच 3 वर्ष लागले. ठीक आहे, त्याच्यामुळे 8 वर्षे प्रॅक्टिस जवळपास प्रत्येकाचीच आहे, जे लोक असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून लागलेत. पण जर समजा ही सिच्युएशन नसती, तुम्ही 5 वर्षाचे आहात, तुमची समजा एकदमच फ्रेश म्हणून APP म्हणून लागले, त्याच्यानंतर तुमची लगेच समजा 5.5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी तुमची लगेच पोस्टिंग झाली ॲज अ असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून. जर ह्या क्लॉजनुसार जर तुमची प्रॅक्टिस मोजायचं म्हटलं, ठीक आहे, जसं DJच्या इलिजिबिलिटीमध्ये असतं की तो ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्याने जो काम केलेलं आहे ते पण धरलं जाईल, ॲज अ ॲडव्होकेट म्हणून त्याने जे काम केलेलं आहे ते पण धरलं जाईल, ॲज अ जज म्हणून त्याने जे काम केलेलं आहे JMFC म्हणून ते सुद्धा ॲज अ प्रॅक्टिस म्हणून धरलं जाईल. असं इथे द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे लेजिटिमेट एक्सपेक्टेशन आहे ना पोरांचं ह्या, की यांनासुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे पाहिजे ना पुढची पोस्ट, त्यांनासुद्धा अभ्यास करायचा, त्यांनासुद्धा करायचं आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. यावेळेस जे नवीन लागलेले आहेत त्यांना अडचण नाही आहे, पण भविष्यात पुढच्या लोकांना त्याच्यामध्ये ही अडचण येऊ शकते. आता हे लोक काही कुणी चॅलेंज करणार नाहीत हे सगळे अशा प्रकारचे क्लॉजेस, पण पुढच्या वेळेस जर समजा ॲडिशनल PPची जाहिरात आली, जे असिस्टंट PP म्हणून लागले पोरं 5 वर्षानंतर, ठीक आहे, मग त्यांना पुन्हा तुम्ही कशा पद्धतीने अलाव करणार. इथे दिलं पाहिजे ना तसं स्पेसिफिकली, जसं डिस्ट्रिक्ट जजला असतं. ठीक आहे, परत परत रिट पिटिशन करायला पोरांना सांगू नका तुम्ही. ठीक आहे, अजून पुन्हा बोलायला गेलं की त्याच्यामध्ये रिट पिटिशन करतायत सगळे विद्यार्थी, लॉवाले झाले, शाणे झाले, रिट पिटिशन करतायत. असलं केल्यानंतर काय करतील पोरं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यामध्ये जे निर्णय घेणारे लोक आहेत, ठीक आहे, यांनी कुठेतरी विचार करा. ठीक आहे, आता हे लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तुम्ही विचार करा. त्याच्यामुळे तुम्ही बाकी लोकांनी हे पाठवा. ठीक आहे, जिथे कुठे तुम्हाला पाठवता येईल तिथे पाठवा, त्यांना सगळ्यांना विचार करू द्या की हे सगळा काय प्रकार चालू आहे. ठीक आहे, याच्यामध्ये परत रिट पिटिशन करणार, पुन्हा कोर्ट तुम्हाला सांगणार, मग तुम्ही ते करणार, असे प्रकार होऊ देऊ नका. शक्य होईल तोपर्यंत ज्या पद्धतीने जे रिलीफ जे देणं गरजेचं आहे, जे कॅन्डिडेटचे लेजिटिमेट एक्सपेक्टेशन्स आहेत, ठीक आहे, जे कायदेशीर आहेत एक्सपेक्टेशन, तर तेवढे एक्सपेक्टेशन तर तुम्ही पूर्ण केले पाहिजेत. उगाच काहीतरी विनाकारण आम्ही तुम्हाला मागत नाही आहोत. ठीक आहे, जे गरजेचं आहे, जे द्यायला पाहिजे तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, बाकी पुढे जर तुम्ही बघितलं, येस, सर्टिफिकेट कुणाचं घ्यायचं प्रॅक्टिसचं ते तुम्हाला दिलेलं आहे. वकील व्यवसाय अनुभव संदर्भात संबंधित न्यायालयाच्या माननीय न्यायाधीश यांनी प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र समजण्यात येईल, योग्य समजण्यात येईल. यास्तव अर्ज सादर करतेवेळी संबंधित न्यायालयाच्या माननीय न्यायाधीश यांनी प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. ठीक आहे, आता इथे सुद्धा तुम्ही जर असं सांगितलं असतं किंवा जे ऑलरेडी वर्किंग APP आहेत त्यांनी म्हणजे त्यांचं सर्टिफिकेट जे आहे ते त्यांच्या समजा डिपार्टमेंटकडनं, होम डिपार्टमेंटकडनं वगैरे घ्यायला पाहिजे होतं, तर त्यांची सवलत झाली असते ना. आता ते काय करणार, न्यायाधीश साहेबांकडे ॲप्लिकेशन करणार, न्यायाधीश साहेब म्हणणार तुम्ही तर वकील म्हणून एवढेच दिवस काम केलेलं आहे, तिथून पुढे तुम्ही तर मग पब्लिक प्रॉसिक्युटर आहात, तुम्हाला कसा सर्टिफिकेट देता येईल. ठीक आहे, या लोकांसोबत डोकं लावायचं काम तुम्ही कशाला ठेवताय. ठीक आहे, सरळ सरळ जर सगळ्या गोष्टी क्लॅरिटी जर दिल्या असतील तर हे सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. ठीक आहे, असो माझी MPSCला सुद्धा विनंती आहे की याच्यावर तुम्ही फर्दर क्लॅरिफिकेशन्स द्या. जे लोक ऑलरेडी PP म्हणून काम करतायत, ठीक आहे, त्यांची करायला लागेल ती मदत तुम्ही करा. सध्या आता एक एवढ्या जाहिरातीला त्यांना गरज पडणार नाही, पण ही सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये कुठेतरी सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, म्हणजे मला जे फोन येतात विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी येतात त्याच्यावरनं मी हे सगळं बोलत असतो. ठीक आहे, बाकी असं कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीबद्दल वगैरे माझा अजिबात द्वेष नाही आहे. मागच्या वेळेस आपल्या एक विद्यार्थिनी होत्या,
त्यांचं म्हणजे नाव सांगणं उचित होणार नाही. त्यांचं असं झालं की त्यांची समजा लोकल बारचं जे रजिस्ट्रेशन आहे, ठीक आहे, लोकल बारचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पहिले समजा 3-4 वर्ष काहीतरी दुसऱ्या कोर्टामध्ये होतं. त्याच्यानंतर त्यांचं आता लग्न झालं असेल, समजा लग्न झालं की त्याच्यामध्ये महिलांचं शहर चेंज झालं, दुसऱ्या लोकल बारला आले, मग तिकडच्या लोकल बारचं त्यांचं रजिस्ट्रेशन समजा पुढे आलं, समजा तिकडे 3-4 वर्ष प्रॅक्टिस केली, ठीक आहे, कुठे करू द्या ना, काय फरक पडतो, इकडचे 3 वर्ष इकडचे 3 वर्ष 6 वर्ष प्रॅक्टिस झाली समजा. तर ह्या शहाण्या लोकांनी काय केलं, इकडच्या बार काउन्सिलच्या लोकांनी त्यांना लिहून देतानाच लिहून दिलं की म्हणजे ह्यांचं महाराष्ट्रीयन गोवाचं रजिस्ट्रेशन जे आहे ते जुनं आहे, पण आमच्या लोकल बारला यांची प्रॅक्टिस फक्त 3 वर्षाचीच आहे. हे मी जे सांगतो हे फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं सर्टिफिकेट घेऊ नका, त्यांना तिथल्या तिथं समजावून सांगा, असलं नुकसान करू नका म्हणा विद्यार्थ्यांचं, ठीक आहे. तर 3 वर्षाचं आमच्या कोर्टामध्ये यांची प्रॅक्टिस फक्त 3 वर्षाची आहे असं त्याने लिहून दिलं. आता त्या विद्यार्थिनीला त्यावेळेस काय वाटलं की शेवटी माझ्या सर्टिफिकेटमध्ये लिहिले ना की महाराष्ट्र बार काउन्सिल अँड गोवाचं रजिस्ट्रेशन माझं जुनं आहे आणि त्याच्यामुळे मला काही अडचण येणार नाही, म्हणून ती तसं समजून गेली तिथे इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यूमध्ये बघणारे तर त्याच्यापेक्षा शहाणी, ठीक आहे. पहिल्यांदा हे सर्टिफिकेट देणारे हे बार काउन्सिल शहाणी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं पुढे सगळं जाऊन ते कोर्टसुद्धा शहाणं म्हणायचं, आणि 3 नंबरला शहाणे हे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे. ह्या शहाण्यांनी असं व्हेरीफाय केलं की म्हणजे तुमचं बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन एवढं जुनं आहे, पण तुम्ही ह्या लोकल बारला आतापासूनच तुमची प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे तुमचा 5 वर्षाच्या प्रॅक्टिसचा क्रायटेरिया कंप्लीट होत नाही, सो यू आर नॉट एलिजिबल, ठीक आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत योग्य सर्टिफिकेट घेऊन या, नाहीतर तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाहीत, असं त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं, ठीक आहे. मला सांगा त्याची विद्यार्थिनीची काय चूक होती, ठीक आहे. इकडच्या लोकल बारला पण प्रॅक्टिस होतीच, इकडच्या पण होतीच, बरं लोकल बारचं तुमची फीस भरलीच नव्हती त्या महिलेने, याचा अर्थ काय, तिनं काही प्रॅक्टिस केलीच नाही का? लोकल बारचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे आपण आधीपासून सांगतो किंवा कंपल्सरी नाही आहे. जर प्रॅक्टिस करण्यासाठी लोकल बारचं रजिस्ट्रेशन तुमची फीस तुमची भरलीच नाही, ठीक आहे. बार काउन्सिलचे तुम्ही निवडणुका काय फक्त पैसे कमवायला करता का, ठीक आहे. निवडणूक जर एखाद्याने समजा बार काउन्सिलची त्याच्यामध्ये त्याच्यात जर तुम्ही मेंबर लोकांनी पैसे जर घेतलेच नाहीत, एखाद्याने पैसे भरलेच नाहीत, ठीक आहे, याचा अर्थ तुम्ही त्याला परीक्षा देऊ द्यायची नाही, हा फार विचित्र प्रकार आहे, ठीक आहे. म्हणजे इकडे तुम्ही काय केलं, 3 वर्षाची तुमची प्रॅक्टिस इकडे होती ना लोकल बारला, म्हणजे इकडचं सर्टिफिकेट आणा, इकडचं सर्टिफिकेट आणा, इकडच्याला मागा गेलं की ते लोकल बारवाले शानपणा करतात, ते म्हणतात आमच्याकडे एवढीच होती, ठीक आहे. मग ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही जजकडे देणार. मुळात हे APP सुरू झालं. JMFCला असा काही प्रकार नव्हता. JMFCला पोरं काय करतात, सरळ लोकल आपलं ते महाराष्ट्रीयन गोवाचं सर्टिफिकेट अटॅच करायचं, ॲप्लिकेशन करायचं आणि जज साहेबाकडनं ते घ्यायचं. तुम्ही APP वाल्यांनी सुद्धा तोच प्रकार करा. आपले लोकल बारचे सर्टिफिकेट देऊन जज साहेबांकडे जाऊच नका, सरळ त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन गोवाचं दाखवा, आणि महाराष्ट्रीयन गोवाचं दाखवल्यानंतर त्याच्यावरच तुम्हाला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे. तेव्हापासून माझी प्रॅक्टिस सुरू झाली म्हणून तेव्हापासून प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट घ्या, ठीक आहे. लोकल बारचे सर्टिफिकेट घेऊन लोकल बारवाल्यांनी जर तुम्हाला कमीचं सर्टिफिकेट दिलं, 8 वर्षाचं दिलं नाही, आता बऱ्याच महिलांच्या बाबतीत तर हे सर्रास गोष्ट होणार आहे. बऱ्याच महिलांना कोड आहे की माझी 4 वर्ष प्रॅक्टिस इकडे होती, आता 3 वर्ष तिकडे आहे, ठीक आहे, आता पुन्हा 2 वर्ष इकडे होती. ह्या सगळ्या महिलांसाठी सांगतो, हे सगळा जी केस स्टडी मी तुम्हाला मागची सांगितली, मागच्या आपल्या विद्यार्थिनीच्या बाबतीत जे झालं होतं, ठीक आहे. आपल्या सर्टिफिकेटवर कंपल्सरली 8 वर्षापासून यांची प्रॅक्टिस आहे असंच लिहून घ्या. वाटलं तर तिकडचं जे लोकल बार आहे त्यांचं पण आणा, त्याच्यानंतर इकडचं लोकल बारचं पण घ्या, जिथे सध्या प्रॅक्टिस करता त्या न्यायाधीशांसमोर ॲप्लिकेशन करा, महाराष्ट्रीयन गोवाचं जोडा, दोन्ही लोकल बारचं जोडा, आणि त्यांच्याकडनं लिहून घ्या की या कॅन्डिडेटची 8 वर्षापासून प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, आमच्या कोर्टात एवढीच प्रॅक्टिस आहे, असं लिहून घेऊन जाऊ नका. तिथे ऐन टायमाला जे लोक व्हेरिफिकेशन करतात ते लोक एवढे त्याच्यामध्ये शहाणे नसतात किंवा त्यांना इकडचा तेवढा अभ्यास नसतो. मग हे लोक हे सगळं बघत नाहीत तुमचं की तुम्ही म्हणजे आता त्या महिलेने बकं डोकं पडून सांगितलं, मला पण बरेच फोन आले त्या महिलेचे, मी त्यांना पण सांगितले की त्यांना कन्व्हिन्स करा, तर ते कन्व्हिन्स अजिबात झाले नाहीत. त्यांना आम्ही एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की सर महाराष्ट्रीयन गोवाचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यापासून आम्ही प्रॅक्टिस करू शकतो, म्हणजे तिथून आम्हाला प्रॅक्टिसचा अधिकार मिळाला, सर्टिफिकेटवर ते लिहिलेलं आहे, तुम्ही तिथूनच अलाव करा, ठीक आहे. तर त्यांनी ते समजलंच नाही, त्यांनी फक्त ते पुढचाच क्लॉज बघितला आणि त्या महिलेला इंटरव्ह्यूज देऊ दिला नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं सर्टिफिकेट जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते प्रॉपर तुम्ही त्याच्यामध्ये बनवून पुढे नेऊन द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, ठीक आहे. बाकी शैक्षणिक क्वालिफिकेशन वगैरे काही त्याच्यामध्ये जनरल गोष्टी आहेत, बाकीचं सगळं त्याच्यामध्ये क्लिअर आहे. हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, सगळे डॉक्युमेंट प्रॉपर पद्धतीने भरा. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपलं जर डॉक्युमेंट प्रॉपर असतील
तरच तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरा. आणि जर डॉक्युमेंट प्रॉपर नसतील, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये वगैरे फॉर्म तुम्ही भरू नका. ठीक आहे. जर आपले कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल प्रॉपर नसेल तर ओपनमध्ये भरलेला बरा. अदरवाईज इंटरव्ह्यू देऊ दिला जात नाही. ठीक आहे. बाकी क्लास टेस्टची तयारी वगैरे करण्यासाठी तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. तुम्हाला ते ॲप्लिकेशनबद्दल वगैरे माहिती दिली जाईल. आपली याची बॅच जी आहे त्याच्यामध्ये सुरू झालेली आहेत. म्हणजे 24 तारखेला आपली नवीन बॅच सुरू होते. मागच्या 10 महिन्यापासून आपण लेक्चर घेतो आहे. मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवेल आपल्या क्लासेसच्या बॅचबद्दलचा. त्या बॅचबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती देईल. ठीक आहे. क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये आपण ते सगळे लेक्चर्स शिकत आहोत. ठीक आहे. तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल BNSमध्ये जेवढे लॉंग क्वेश्चन बनू शकतात ते सगळे लॉंग क्वेश्चन आपण लिहून घेतो. त्याचं पॉईंट टू पॉईंट उत्तर आपण लिहून घेतो. प्रत्येक लॉंग क्वेश्चनमध्ये 2 लँडमार्क जजमेंट आपण लिहितो आहे. प्रत्येक शॉर्ट नोटमध्ये एक त्याच्यामध्ये आपण लँडमार्क जजमेंट आपण लिहितो आहे, जेणेकरून आपलं उत्तर बाकी सगळ्यांपेक्षा सुद्धा थोडंसं वेगळं होईल. ठीक आहे. मागच्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये आपले 431 सिलेक्शन्स आहेत APP म्हणून. ठीक आहे. हे काय आपण असेच मिळवलेले नाही आहेत. आपण त्यासाठी प्रत्येक गोष्ट जेवढे कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट आपण त्याच्यामध्ये घेत असतो. ॲडिशनल PP सुद्धा त्याच्यामध्ये ठीक आहे एक तगडं रेकॉर्ड जे आहे ते आपलंच असणार आहे. याच्यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे. ठीक आहे. ते आपण त्याच्यामध्ये मिळवणारच आहेत. आपल्याकडे ऑलरेडी आता म्हणजे ज्यावेळेस ह्या जाहिरातीबद्दल काहीच नव्हतं, ठीक आहे, त्यावेळेस मी सांगितलं होतं की जाहिरात येणार आहे. त्यावेळेस म्हणजे जाहिरातीचं काही नसताना माझ्यावर विश्वास ठेवून ठीक आहे आपले 350 आपले ॲडमिशन्स ऑलरेडी आपल्याकडे ॲडिशनल PPचे आहेत. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या जागा आहेत, जेवढे आपल्याला पाहिजेत कॅन्डिडेट तेवढे आपल्याकडे ऑलरेडी आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आपले विद्यार्थी त्याच्यामध्ये कन्फर्म असणार हे मला माहिती आहे. ठीक आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला त्याच्या ह्या मेरिटमध्ये जर यायचं असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. ठीक आहे. जेणेकरून तुमचंसुद्धा या ठिकाणी म्हणजे आपले सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी वाढतील. जसं मी तुम्हाला सांगितलं कॉम्पिटिशन लेवल याची सगळ्यात कमी आहे. सुरुवातीला जे सांगितलं तेच शेवटी पण सांगतोय. कुणीही मला दुसरी एखादी परीक्षा खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून दाखवा की सर ही परीक्षा याच्यापेक्षा जास्त मला सोपी वाटते. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो की ही परीक्षा त्याच्यापेक्षा जास्त का सोपी आहे. ठीक आहे. सगळ्यात कमी कॉम्पिटिशनवाली सगळ्यात मोठी पोस्ट म्हणता येत आपल्याला. ठीक आहे. चांगली DJ लेवलची पोस्ट आहे आणि कॉम्पिटिशनसुद्धा कमी आहे, जागा जास्त आहेत, सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. तुम्ही आत्तापर्यंत 10 महिन्यापर्यंत मी तुम्हाला म्हणजे 1 वर्षापासून मी तुम्हाला सांगतो आहे, 10 महिने झाला आपण बॅच सुरू केलेली आहे. एवढे दिवस झालं तुम्ही जॉईन केलं नाही, तुम्ही ह्या 350 पैकी नाही आहेत. ठीक आहे. जो मागचा वेळ गेला तो गेला. इथून पुढे अजिबात वेळ घालू नका. आपलं कराड कोचिंग क्लासेस म्हणून ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. प्ले स्टोअरवर तुम्हाला ते ॲप्लिकेशन सापडेल, तर ते तुम्ही डाउनलोड करा. लिंकसाठी वाटलं तर तुम्ही या व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ते लिंक पाठवतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. त्याच्यामध्ये DJच्या फोल्डरमध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कोर्स आहे, तिथून तो तुम्ही डायरेक्ट बाय करू शकता. किंवा तुम्ही मला जरी फोन केला तरी मी तुम्हाला पेमेंट लिंक वगैरे देऊन तुम्ही आपला ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा कोर्स त्याच्यामध्ये जॉईन करू शकता. ठीक आहे. अजून जास्त वेळ घालवू नका. झालेले सगळे 10 महिन्याचे जे लेक्चर्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जवळपास 150+ लेक्चर्स असतील. हे सगळे लेक्चर्स तुम्हाला पेमेंट केल्यानंतर लगेच मिळतील. जेवढं लवकर तुम्ही ते लेक्चर घ्याल तेवढं लवकर तुमचा अभ्यासाला त्याच्यामध्ये अभ्यासाचा श्री गणेश आपला त्याच्यामध्ये लवकरच होईल. आणि थोडंसं बाकी कॅन्डिडेटपेक्षा तुम्हाला एक प्रकारे ज्याला आपण म्हणूया, ठीक आहे, थोडंसं एज ॲडव्हान्टेज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. कारण जेवढं लवकर तयारी करणार तेवढा रिव्हिजनला वेळ जास्त मिळेल, तेवढं ते परीक्षेचे पेपर सोडवायला, टेस्ट सिरीज वगैरे करायला त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जास्त मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या. बाकी बॅचबद्दल अजून एक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुम्हाला अजून टाकेल त्याच्यामध्ये 24 तारखेला. ठीक आहे. म्हणजे 24 तारखेचं जे आपलं पहिलं लेक्चर असेल बॅचचं ते मी अजून त्याच्यामध्ये तुमच्या यूट्यूबवर वगैरे अपलोड करेल. ठीक आहे. तेव्हाही तुम्ही त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. बाकी तुम्हाला काही इन्क्वायरी असेल ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.